एकदम झणझणीत आणि चविष्ट देशी स्टाईल नूडल्स रेसिपी जी तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता। चला तर मग सुरू करूया। मी नूडल्स बनवण्यासाठी 2 नूडल्स घेतले आहेत। तर इथे नूडल्स बॉईल करण्यासाठी मी पाणी गरम केलं आहे। त्याला बघा चांगली उकळी आली। आता मी त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकते। तर इथे एक छोटा चमचा मीठ टाकते मी। आता याला चांगली उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये हे नूडल्स घालून घेऊया। गॅस आपला हाय फ्लेम वरच ठेवायचा। बॉईल आलं ना की आपण मग त्याला बारीक करायचं। इथे आपले नूडल्स चांगले बॉईल झाले आहेत। 5 मिनिट आपण बॉईल करायचं, याला जास्त नाही करायचं। आता मी याला गॅस बंद करून, तर हे बघा आपले नूडल्स प्रॉपर बॉईल झाले आहेत। 4 ते 5 मिनिटच बॉईल करायचं नाही बघा। याला 5 आपण जास्त नाही शिजवून घ्यायचं बघा। एवढं असं शिजलं पाहिजे। जास्त शिजलं ना की ते नरम होणार एकदम, म्हणून एवढं शिजवून घ्यायचं आपण। आता मी याच्यावरती थोडंसं हलकं तेल टाकते, जास्त नाही, की एकत्र होऊ नये म्हणून असे सुटसुटीत होतात। मग बघा असं थोडंसं तेल टाकून याला आपण मिक्स करून घेऊया चांगलं। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आता आपण, आणि ठेवून द्यायचं याला। थंड झालं ना आता की आपण मग याला बनवायचं। सुकलं पाहिजे पण हे जरा असं व्यवस्थित। हां, ते नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला मी। इथे मी अर्धा कोबी घेतला आहे, गाजर घेतला आहे, 3 सिमला मिरची घेतली, रेड, ग्रीन, येल्लो, आणि 4 कांदे, पातीचा कांदा घेतला आहे मी। आता मी याला बारीक कटिंग करून दाखवते तुम्हाला। याला आपण बारीक असं लांब लांब कापून घ्यायचं। तर आता मिरची कापून झाली। आता मी कोबी असं लांब लांब तुम्हाला कापून दाखवते। एकदम पातळ बारीक असं लांब लांब कापून घ्यायचं आहे बघा। एकदम बारीक कापून घ्यायचं। तर आता मी इथे गाजर कापून घेते। तो पण असं बारीक कापून घ्यायचा आणि लांब लांब आपण याला चिरायचं। हे असे एकदम बारीक असं लांब लांब कटिंग करून घ्यायचं। आता कांदा पण आपण असं लांब कापून घ्यायचा। मी पातीचा कांदा घेतला आहे, कारण चायनीजला आपण पातीचाच कांदा यूज करतो ना। तुम्ही नॉर्मल कांदा पण घेऊ शकता, पण पातीचा कांदा घातला ना की त्याला टेस्ट छान येते, जरा वेगळी टेस्ट येते ना, कारण आपण कांद्याची पात पण घालतो ना त्याच्यावरती, म्हणून हे असं लांब लांब कापायचा बारीक। चौकोन कापून नाही घ्यायचा, कारण चायनीजसाठी आपण असं लांब लांब कापला नाही की तो खाताना छान येतो। इथे मी 2 अंडी घेतली आहेत। ते आता मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर वगैरे टाकून मिक्स करून घेते। थोडीशी काळी मिरी पावडर टाकूया, थोडंसं मीठ टाकायचं। आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया। चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर इथे आपली कढई गरम झाली आहे। मी लोखंडाची कढई घेतली, तुम्ही नॉनस्टिकची वगैरे घेऊ शकता। आता मी त्याच्यामध्ये ऑमलेट बनवून घेते। आपण ह्याचे असे बारीक बारीक पीस करून घेऊया। जास्त बारीक नाही करायचे, असे मीडियम थोडे थोडे करायचे। इथे मी एकदम अंड बघा असं बारीक करून घेतलं। आता ह्याला मी काढून घेते। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। इथे 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या मी बारीक करून घेतल्या आहेत। अशा आपण बारीक करून घ्यायचं। अद्रक काय घालते इथे, आणि हिरवी मिरची पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे। 4 मिरच्या आहेत। आता आपण ह्याला ना एकदम असं डार्क कलर नाही आणायचा, थोडा कच्चाच ठेवायचा लसूण। आता आपण ह्याच्यामध्ये लगेच आहे ना कांदा टाकून घेऊया। आता कांद्याला पण आपण हलकं असं फ्राय करून घ्यायचं, जास्त डार्क नाही करायचं।
हे आता एवढं असं आपण फ्राय करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये आपण शिमला मिरची कटिंग केलेली आहे ना ती टाकून घेऊया. शिमला मिरची थोडीशी आपण कडक असेल ना म्हणून थोडी आपण याला त्याच्यामध्ये तेलामध्ये चांगली अशी जराशी शिजवून घ्यायची. ते आपणच नरम होते तेलामध्ये, पण आपण थोडी हलकी एकदम करून घ्यायची कारण ती कडक असते ना थोडी. तर इथे शिमला मिरची आपली चांगली फ्राय झाली आहे. आता आपण गाजर आणि कोबी टाकून घेऊया याच्यामध्ये. इथे मी रेड चिल्ली सॉस टाकते, ग्रीन चिल्ली सॉस आहे, डार्क सोया सॉस टाकायचा. इथे थोडंसं आपण व्हिनेगर घालून घ्यायचं. आता मी याला चांगलं मिक्स करून घेते. आता इथे मी सगळे सॉस चांगले मिक्स करून घेतले आहे. याच्यामध्ये आता मी नूडल्स घालून घेते. आता याला चांगलं मिक्स करून घेते. आपण हलक्या हाताने मिक्स करायचं चांगलं. इथे मी 1 चमचा मीठ टाकलं आहे कारण सॉस मध्ये पण मीठ असतं आणि मी बॉईल करताना सुद्धा मीठ टाकलंय ना म्हणून, आणि अंड्यामध्ये सुद्धा मीठ आहे. तर आपण इथे मला आता इथे 1 टाकला, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आता इथे मी चांगले बघा मिक्स करून घेतले. आता मी इथे अंडा घालते. आता इथे मी अंडा घालून घेते. आता मी याला अंडा घातलं ना, आता मिक्स करून घेते चांगलं. थोडीशी कांद्याची पात घालून घेते. याच्यामध्ये थोडं आपले सॉस वगैरे ना जास्त नाही लागत. आपण एकदम बरोबर आपल्या म्हणजे नूडल्स प्रमाणे टाकायचं, जास्त असं चिकचिकीत पण नाही करायचं. अशा प्रकारे आपला हक्का नूडल्स रेडी झाला आहे. तर ही होती देसी स्टाईल नूडल्स रेसिपी. व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढे कमेंट मध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली ते. भेटूया एक नवीन रेसिपी मध्ये.